किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कोतुळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 या स्पर्धेचं 6व्या पर्वामध्ये केलेलं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं। दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसतात। भाग्योदय ब्लास्टर सुगाव आणि त्यांच्या विरुद्ध रुद्रमाऊली अकोले या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते। सुपर 8 च्या लढती आपण आज इथे बघणार आहोत। खरं तर अ गट अर्थात ए ग्रुप आज तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतोय। रुद्रमाऊली अकोले संघ बॅटिंग करणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला भाग्योदय ब्लास्टर सुगाव या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला दिसते आहे। 6 षटकांची ही लढाई आहे। यावेळेस बॅटची बाहेरची कडा घेणारा बॉल आउटसाइड एज आणि तिथे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला। एक सिंगल तिथे प्राप्त करण्यात आली आहे। आघाडीची जोडी तुम्ही पाहणार आहात। सलामीचे दोन फलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता। एका बाजूला आपण पाहू शकतो मैदानामध्ये स्ट्रायकर एंड कडे फलंदाज सुहास खुळे आणि सचिन बेनके। प्रवीण गावडे पहिलं षटक घेऊन येतात। फलंदाजी करणारा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये। प्रवीण गावडे यांच्या माध्यमातून पहिलं षटक जे मार्गस्थ असताना आपल्याला दिसतंय। स्ट्रायकर एंडला सुहास खुळे यांना आपण पाहतोय ॲज अ आयडॉल आहेत। यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला, मोठा फटका खेळण्याचा इरादा केला होता। क्रॉस बॅटेड फटका, बॅट तर वेगात फिरली परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाहीये। बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय। डॉट बॉलची नोंद होताना पाहायला मिळते। प्रवीण गावडेचं कौतुक करावं लागेल। पहिल्या षटकामध्ये त्यानं फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं रोखण्याचा प्रयत्न केलाय। जरूर एक चौकार आला होता परंतु तदनंतर चांगलं पुनरागमन होताना पाहायला मिळालं। याही वेळेचा चेंडू निर्धाव आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर आपण जाणार आहोत। बिनबाद 6। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 6 धावा। सुपर 8 आजचा दिवस बराच महत्त्वपूर्ण। आज कोण जाणार क्वालिफायर मध्ये, कोण जाणार एलिमिनेटर मध्ये याची प्रतीक्षा आपल्या प्रत्येकाला आहे। हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर आहे। त्यासाठी तुम्हाला आज कोतुळ प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहावी लागेल। आज रोमहर्षक लढती तुम्हाला पाहाव्या लागतील कारण आजचा दिवस बराच महत्त्वाचा आहे। आज 27 फेब्रुवारी, आज मराठी भाषा गौरव दिन, सन्मान आपल्या मराठी भाषेचा जिने आपलं आयुष्य घडवलं। कवी कुसुमाग्रज यांची जयंती आहे आणि यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा असतील। यावेळेला पहिलाच बॉल स्विच हिट केलाय। सुंदर स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय। सचिन बेनके यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार। धावा इथे मिळतील 4। चौकार। सचिन बेनके यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता। थोडासा पुढे टाकला होता, खूप चांगल्या पद्धतीने पिक केला आणि शॉट सिलेक्शन ते मात्र खूप दर्जेदार होतं। 4 धावा मिळत आहेत। 4च्या मदतीने धावसंख्या 2 अंकामध्ये जाताना दिसते 10। पुढे सरसावलेत डान्सिंग डाऊन द विकेट। थोडंसं बदल करत असताना बॉलला खेळलाय, ऑफ ड्राईव्ह केला आणि तिथे एक सिंगल प्राप्त करत असताना सचिन बेनके यांना आपण बघू शकता 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे। विजय सांगळे संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी या गावचे खेळाडू आहेत। संगमनेर तालुक्यातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसलेत। सचिन खडके 12वा खेळाडू नाही आता, त्यामुळे आम्ही सुद्धा काही करू शकत नाही। चांगला फटका यावेळेस ऑन साइडला, मिड ऑनच्या डोक्यावरून बॉलला खेळलाय। बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार। धावा इथे मिळणार आहेत 4। कार्य सम्राट आमदार चषकाचा सुंदर बहारदार चौकार।
सनसनीत चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि सुहास खुळे हा संपूर्ण मैदानावर गोलाकार फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. हे विजय सांगेला देखील माहिती आहे, कारण कित्येकदा सोबत खेळणारे खेळाडू आहेत, एकाच तालुक्यातील खेळाडू आहेत. मावळा 11 संगमनेर या संघामध्ये सातत्याने खेळताना आपण त्या दोन खेळाडूंना पाहिलेलं आहे. त्यामुळे सुहास खुळाचे कच्चे दुवे माहिती आहेत, विजय सांगळेचे कच्चे दुवे माहिती आहेत सुहासला. त्यामुळे एकमेकांच्या विरुद्ध हे दोन खेळाडू आज उभे राहिलेत. त्यामुळे ही मॅच देखील तितकीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फुलटॉस बॉल होता, शॉट सिलेक्शन खूप चांगलं बघायला मिळालं. बिटवीन द गॅप खाली क्षेत्र निवडलं आणि तिथे एक चौकार घेतला. धावफलकावर आपण जाणार आहोत. धावफलकावर धावसंख्या 15 धावा. आज सुपर 8 मध्ये आलेले 4 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. बॉल पुरवायचा मैदानामध्ये आलाय. येस आलाय, मॅच बॉल आलाय. फुलटॉस बॉल, त्यावर चौकार येतोय. जावेद परत एकदा मॅचच्या दिशेने 15 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. विजय सांगळे पुनरागमन करेल का, की सुहास खुळे इथून पुढे अशीच फटकेबाजी करत राहील, ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस बाहेर जाणारा बॉल आउटसाइड द ऑफ, अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजापासून बराचसा दूर ठेवलेला बॉल निघून गेल्या यष्टिरक्षकाच्या दिशेने धाव इथे मिळाले नाहीये. वाईड यॉर्कर या चेंडूचा प्रयत्न होता. खरं तर फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न होता, परंतु बराचसा बाहेर होता. यावेळेला क्रॉस बॅटेड, आडव्या बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेट रिझन मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक शानदार चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 रन. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचते आहे 20 धावा. भाग्य होते ब्लास्टर संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आता दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. रुद्रमाऊली अकोले बॅटिंग करणारा संघ पुढे टाकलाय ओव्हर द बॉलर हेड. चेंडूला आरसा दाखवलाय सुहास खुळे यांनी आणि हा चेंडू देखील पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा इथे मिळणार आहेत 4. लागोपाठचा हा तिसरा चौकार या ओव्हरमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. या फटक्यांसाठी ओळखला जाणारा सुहास आज मात्र मैदानामध्ये बरसतोय. सुंदर सुंदर फलंदाजी. याही वेळेचा फटका आपण पाहू शकतो. स्विच हिट केलाय आणि शेवट देखील षटकाराने या ओव्हरचा केला जातोय. या ओव्हरची सुरुवात चौकारानं झाली आणि शेवट षटकारानं झाला. 24 धावा आल्या ओव्हरमध्ये. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. हिट आपल्याला बघायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. तब्बल 24 धावा आल्या सुहास खुळे यांच्या माध्यमातून विजय सांगळेच्या या षटकामध्ये. 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या झाली आहे 30 धावा धावफलकावरती आहे. बिनबाद 30. सचिन खडके आणि दुसऱ्या बाजूला सुहास खुळे ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं दर्जेदार टेलिकास्ट हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये आणि विविध अँगल्स तुम्हाला बघायला मिळत आहेत. वेगवेगळ्या अँगलने अनेक खेळाडूंचा खेळ दाखवला जातो. फलंदाज कशा पद्धतीनं फटके खेळत आहेत, गोलंदाजाचे रिॲक्शन, सेलिब्रेशन, या सर्व गोष्टी तुम्हाला 7S लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 कडे आपण जाणार आहोत आणि तिसरं षटक घेऊन प्रवीण गावडे येत आहेत. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला सुंदर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. 1चं रूपांतर 2 मध्ये होताना दिसतंय आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 32 रन. लॉस ऑफ नो विकेट. फलंदाजी करणाऱ्या संघाची ही जमेची बाजू राहिली आहे. आतापर्यंत फलंदाज कुठल्याही प्रकारचा गमावला नाहीये, परंतु गोलंदाजी करणारा संघ तो विकेटचा शोध घेताना दिसतो आहे. एखादी विकेट जर आली तर ही धावगती थोडीशी कुठेतरी थांबू शकते. पुढे टाकला होता मनगडाचा खूप चांगला वापर केला. फाईन लेग मध्ये बॉलला अडवलं जातंय. चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलं. रिटर्न चांगला होतं.
एक धाव परिपूर्ण केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी प्रवीणची राहिली. आपण ज्यावेळेस भाग्योदय ब्लास्टर संघ या स्पर्धेमध्ये लीग मॅचेस खेळला, दुसऱ्या दिवशी या स्पर्धेचा दुसरा दिवस होता, त्या दिवशी भाग्योदय ब्लास्टर संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं की प्रवीण गावडेनं तिथे देखील अचूक त्यानं गोलंदाजी केली होती. यावेळेला थोडीशी जागा बनवली आणि एक चांगला स्ट्रोक तर सजवला, परंतु तिकडे मधुर धुळे आहेत. चांगला कॅच तिथे कॅरी करताना पाहायला मिळाले. ज्या विकेटचा शोध घेतला जात होता ती विकेट मिळते. फलंदाज सुहास खुळे बॅक टू द डगआउट. शानदार भेट ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. तर आता फलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता आयडॉल जुन्नर तालुक्यातील अजून एक प्रतिभावंत एव्हर ग्रीन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण सर्वजण पाहत आलोय, रवी घोईरट यांना आपण बघणार आहोत. खरं तर या मैदानावर सातत्यानं आपण रवी घोईरट यांना खेळताना पाहिलं. या मैदानावर खूप चांगला खेळ देखील त्यानं केलेला आहे. आज संघ अडचणीमध्ये आहे, आज आयकॉनची अनुपस्थिती आहे. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आज सुहास कुळे देखील लवकर बाद झाले, त्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे आणि इथून पुढे धावा बनवण्यासाठी रवीला देखील मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील. सचिनच्या सोबतीनं धावा बनवाव्या लागतील. बॅकफुटला गेले, थोडासा संयम पाहायला मिळाला. सेन्सेशनल क्रिकेट पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालं. एक सिंगल प्राप्त होते आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. फ्लाइंग स्लीपमधून बॉलला उचलत आहेत क्षेत्ररक्षक, तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. 1च्या मदतीने 34 धावा. टॉस जिंकला भाग्योदय ब्लास्टर. सुगाव संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आदरणीय भारत शेठ देशमुख साहेबांचा तो संघ, तर दुसऱ्या बाजूला रुद्रमाऊली अकोले, अनुप पारासूर आणि सुजित नवले यांचा संघ आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलच्या लाईनमध्ये आले, चांगला ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवलं जात आहे. चांगला रिटर्न, एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला रिटर्न झाल्यानंतर 2चा प्रयत्न करणं हा देखील प्रश्न असतो आणि ते चांगले फिल्डिंग पाहायला मिळाली, चांगला थ्रो पाहायला मिळाला. त्यामुळे एकच सिंगल प्राप्त करण्यात आली. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 35 धावा धावफलकावर. विजय सांगळेच्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा आल्या, परंतु प्रवीण गावडे आले आणि प्रवीण गावडे इथे थोडंसं पुनरागमन करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अगोदरच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं धावा आल्या त्या कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु रवी घोईरट यांनी गोलंदाजाला दाखवले आसमान आणि बॉलला पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. शिवछत्रपतीचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. रिप्ले आपण विविध अँगल्सने पाहू शकता. स्लॉटमध्ये बॉल होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला खेळून काढला आणि त्यानंतर थोडीशी इंजुरी आहे आणि ती सतावते देखील. ॲक्शन रिप्लेमध्ये ते देखील आपल्याला दिसलं. 7S लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातो आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आणि गोलंदाजाने डोक्याला हात लावला की हा चेंडू थोडासा पुढे पडला आणि त्यामुळेच त्यांच्या विरुद्ध षटकार आला. कारण या अगोदरच्या 5 चेंडूंचा तुम्ही विचार जर केला तर एक विकेट आली होती 5 चेंडूंमध्ये आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू थोडासा खराब आला. थोडीशी दिशा तिथे खराब पाहायला मिळाली. लाईन अँड लेन थोडीशी खराब बघायला मिळाली आणि गोलंदाजाने मात्र त्या लाईन अँड लेनचा, चुकीच्या लाईन अँड लेनचा फायदा उचलला आणि बॉलला पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 4 इथं सुरू होतं. 3 ओव्हर संपल्यानंतर 41, एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज अनिल पारधी, बोटा गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली होती चेंडूची आणि त्यानंतर लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल निघून गेला. अमोल घागरे यांच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतो. अनिल पारधी चांगली सुरुवात करतात या ओव्हरमध्ये. सचिन खडके स्ट्रायकर एंडला. यावेळेला स्विच हिट हा पर्याय निवडला अनिलच्या विरुद्ध, परंतु त्यामध्ये देखील यश मिळालं नाहीये.
हा चेंडू देखील निर्धावित असताना आपल्याला बघायला मिळतो. अनिल पारधी उंच पुरे शरीरयष्टीचे गोलंदाज आहेत, त्यामुळे त्याचा देखील फायदा होतो. आणि डावखुरे हाताचे गोलंदाज आहे, अचूकता त्यांच्याकडे आहे. रनअप जास्त मोठा नाही आहे, छोटासा रनअप आहे जरूर, परंतु चेंडूची पकड शेवटच्या क्षणी फलंदाजाला ओळखून बॉलला रिलीज करण्याची जी क्षमता आहे ती त्यांच्याकडे चांगली आहे. यावेळेला हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळालंय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक सिंगल ती देखील इथे पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकामध्ये बदल आणि धावसंख्या झाली आहे 42. एक फलंदाज बाद झालाय सुहास कोळेच्या रूपामध्ये. परत एकदा बिग हिट आणि याही वेळेस रवी घोईरटच्या बॅटमधून एक शानदार दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. 6 धावा, षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. सुपर 8 मध्ये खेळतायत आणि पहिल्या विजयाकडे जायचं, विजय साध्य करायचा याच इराद्यानं दोन्ही संघ उतरलेले आहेत. आणि या षटकाराच्या मदतीने एकंदर धावसंख्या पुढे जात असताना 48 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. एक फलंदाज बाद, 48 धावा धावफलकावर. काय बॅटिंग सुरू आहे. रवी घोईरट खरं तर सुहास कोळे बाद झाले, जबाबदारीनं खेळ करण्यासाठी उतरले मैदानामध्ये आणि 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेत. प्रवीण गावडे यांच्या विरुद्ध मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार खेळला आणि या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर अनिल पारधी यांच्या विरुद्ध देखील एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेला आहे. चांगली बॅटिंग, खूप सुंदर फलंदाजी आपण इथे पाहू शकता. मला वाटतं बॉल द्यायचं मैदानामध्ये. बॉल द्या, बॉल. आमदार चषक आपण पाहतो आहे. रस्त्यांची झाडे विणणारे आमदार म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. डॉक्टर किरणजी लहामटे साहेब अकोले तालुक्यामध्ये MIDCला मंजुरी ज्यांच्या माध्यमातून मिळाली आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अकोले तालुका उपजिल्हा रुग्णालय मंजुरी असेल, अकोले बस स्थानकाचं सुशोभीकरण किंवा मग एक सुंदर बस स्थानक संपूर्ण अकोलेकरांच्या भेटीसाठी साहेबांच्या माध्यमातून आलं. अकोले बाजार तळाचा विकास असेल, अकोले तालुका तहसील कार्यालय असेल आणि राजूर या ठिकाणी कोर्टाची केलेली निर्मिती असेल. 17 वर्ष रखडलेला पिंपरकणे पूल प्रत्यक्षात ज्यांच्या नेतृत्वाखाली आला, ज्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला, असं एकही अधिवेशन नाही की जिथे अकोले तालुक्याचा प्रश्न साहेबांनी मांडला नाही. तेच आपल्या सर्वांचे लाडके आमदार, कार्यसम्राट हा शाब्दिक बहुमान खरं तर तालुक्यानं त्यांना दिला. स्वतः डॉक्टर असल्यामुळे आरोग्य क्षेत्राची जाण आहे आणि आरोग्य क्षेत्रामध्ये देखील या तालुक्यानं मोठी प्रगती केली आणि त्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला तो साहेबांचा, डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांचा. सर्वच क्षेत्रामध्ये मग अकोले तालुका पर्यटनासाठी ओळखला जातो आणि पर्यटनासाठी देखील दूरवरून इथे अनेक पर्यटनासाठी भंडारदरा असेल, कळसुबाई शिखर असेल, अशी वेगवेगळी पर्यटन क्षेत्र आहेत. हरिश्चंद्रगड असेल, त्याचा विकास करण्यासाठी देखील सातत्यानं कटिबद्ध असणारं नेतृत्व म्हणजे डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. 3.4 ओव्हरचा खेळ संपला, 1 गडी बाद, 48 धावा धावफलकावर. रवी घोईरट 3 चेंडू खेळले, 13 धावा बनवल्या. सचिन खडके 10 चेंडू आणि 15 धाव्यांवर नाबाद आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनिल पारधी आता गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना पाहायला मिळणार आहेत. सुंदर आयोजन, दर्जेदार अशी स्पर्धा, प्रभावी आणि तितकं सुबक असं नियोजन आपल्याला या स्पर्धेचं बघायला मिळतं. प्रदेश कार्यकारिणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य आदरणीय हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेतृत्व जे सर्वांना सोबत घेऊन पुढे आलेत, योगेशजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. आज 5वा दिवस. यावेळेला पुढे सरसावलेत. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फटका पाहायला मिळतोय. जिथे कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडलं आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. धावा इथे मिळणार आहेत 4. रवीचा अजून एक चौकार. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा 'सनसनीत चौकार.
रवी घोयरट आले आणि धावसंख्या थोडीशी बहरताना आपल्याला दिसते. अर्धशतक पूर्ण झाले, 52 धावा धावफलकावर. स्विच हिट केला जातोय, हा रवीचा स्वीट हिट. अजून एक शानदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे स्पेशल स्ट्रोक आहे हा रवीचा, ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. 6 धावा, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. षटकार. या ओव्हरमध्ये देखील 17 धावा खर्च करण्यात आल्या, 2 षटकार आणि 1 चौकार. विजय सांगळेच्या षटकामध्ये 24 धावा खर्च झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च झाल्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 58 धावा. प्रवीण गावडेचं षटक देखील आपण पाहिलं. मागच्या प्रवीण गावडेच्या षटकामध्ये 11 धावा आल्या. जरी सुहास कुळेची विकेट आली असली त्या ओव्हरमध्ये, परंतु तिथे देखील 11 धावा खर्च होत असताना आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला होता. रवी घोयरट चांगली बॅटिंग करतात, प्रभावित करतात. 5 चेंडू आणि 23. काय स्ट्राईक रेट आहे त्यांचा, जवळपास 460च्या स्ट्राईक रेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहेत. रवी घोयरट संघाच्या आयडॉल आहेत आणि मी अगोदर देखील तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे की या मैदानावर सातत्यानं रवी घोयरट यांना आपण खेळताना पाहिलं आणि चांगला खेळ करताना पाहिलेला आहे. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मधुर धुळे यांना आमंत्रित करण्यात आलं. स्वतः आयकॉन आहेत, धावा रोखण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं. इथून पुढे धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागणार आहे. पुढे टाकलाय खूप चांगला बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉल अडवत आहेत. रिटर्न चांगला येतोय. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि स्ट्रायकर एंडकडे रवी घोयरट जाताना पाहायला मिळणार आहेत. अकोले तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव म्हणजे कोतुळ आणि कोतुळ नगरीमध्ये आज कोतुळ प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. अकोले तालुक्यातील मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेची प्रत्येकाला प्रतीक्षा असते आणि प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो. ती स्पर्धा कोतुळ प्रीमियर लीग. वाह, पुढे टाकलेला चेंडू इथे मधुर धुळे यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर फलंदाज पूर्णपणे बंदिस्त राहिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला इथे आणि लेग बाईसच्या मदतीने 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. खूप चांगली गोलंदाजी मधुर धुळेची. आत्तापर्यंत निरुत्तर ठेवलं त्यानं फलंदाजांना. फलंदाजांकडे उत्तर नव्हतं मधुर धुळेच्या 2 चेंडूंसाठी. पहिला बॉल वाईड यॉर्कर केला होता, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला सचिन खळकेनं. दुसरा चेंडू परफेक्ट यॉर्कर तो रवी घोयरटसाठी आला. तिथे रवी घोयरट देखील निरुत्तर राहिले, परंतु लेग बाईसच्या मदतीने 2 धावा आल्या. धावसंख्या 61 वर जाताना दिसते. लोवर फुल टॉस, क्रॉस बॅटेड फटका, ताकदीचा वापर केला होता फटका खेळण्यासाठी, परंतु बॅटवर हा चेंडू प्रॉपर मिडल होताना पाहायला मिळाला नाहीये. 1 वरच समाधानी राहावं लागेल. प्रवीण गावडे बॉलवर चांगल्या पद्धतीने आले, वाऱ्याच्या वेगामध्ये आले. 1च धाव तिथे पूर्ण झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे 62 वर. आतापर्यंत 3 चेंडू मधुरने टाकले आणि खूप चांगली गोलंदाजी करताना दिसलेत. आयकॉन आहेत, संघ मालकाने आपल्यावर जबाबदारी दिली. त्या जबाबदारीला चांगल्या पद्धतीनं इथे सार्थ ठरवण्याचं काम मधुर करताना दिसतात. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय. फाईन लेग बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. बॉलच्या खाली आले होते परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इकडे केला जातोय. 2 धावा दोन्ही फलंदाजांनी इथे पूर्ण केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील इथे आपल्याला बघायला मिळते, कारण फलंदाजांना देखील माहिती आहे की प्रत्येक बॉलवर आपल्याला चौकार षटकार येणार नाहीये. प्रत्येक गोलंदाज त्याच्या विरुद्ध आपण आक्रमण करू शकणार नाहीये. त्यामुळे सिंगल डबलवरती देखील आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. सिंगल डबलवरती देखील आपल्याला भर द्यावा लागेल. 1ला आपण 2 मध्ये कन्वर्ट करूया आणि धावसंख्या थोडीशी पुढे नेऊया. हाच प्रयत्न आहे. धावसंख्या 64. पुढे टाकल्या परत एकदा. मधुर धुळेचं या ओव्हरमध्ये आपण कौतुकच करूयात. खूप चांगली गोलंदाजी करताना दिसलेत. अचूकता गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खांद्यावरचा खूप चांगला कंट्रोल पाहायला मिळाला. म्हणजे ज्या टप्प्यावर चेंडू टाकायचा अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी होताना मधुरशी बघायला मिळाली. पुढे टाकलेत. आतापर्यंतची गोलंदाजी फुलर लेंथवर सातत्यानं चेंडू टाकताना बघायला मिळालेत आणि फलंदाजांना आतापर्यंत मात्र कुठल्याही प्रकारचं उत्तर देता आलं नाहीये. फलंदाज निरुत्तर राहिले. 7 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात. त्यातल्या 2 लेग बाईसच्या आहेत, त्या गोलंदाजच्या खात्यामध्ये जाणार नाहीत. 5 धावा इथे मधुरने आतापर्यंत खर्च केल्या. बराचसा बाहेर आहे, आउटसाइड द ऑफ. पंचांनी हात खोललेत. इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होत असताना आपल्याला बघायला मिळतो. 66 धावा, 1 गडी बाद. 8 संघ फिल्टर होऊन आलेत आता या स्पर्धेमध्ये पुढे. एकूण 12 संघ खेळले. 4 संघांनी ही स्पर्धा सोडली. आता 8 संघ आहेत. यातून 4 संघ जातील पुढे. 2 संघ क्वालिफायरला जातील, 2 इलिमिनेटरला जातील.
त्यातले आज 2 संघ मिळतील. एक संघ आज मिळेल जो लगातार 2 सामने जिंकेल, तो संघ क्वालिफायरला जाईल. आजच्या दिवसातली 5वी मॅच जो संघ जिंकेल तो उद्या परवा एलिमिनेटरमध्ये खेळताना दिसेल. त्यामुळे आजचा दिवस देखील या स्पर्धेतला बराचसा महत्त्वपूर्ण दिवस आहे. ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 66 धावा. रुद्र माऊली अकोले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. 5 ओव्हर समाप्त झाल्या. पहिली विकेट गेली होती, सुहास कोळे बाद झाले. तदनंतर या 2 फलंदाजांनी एक चांगली भागीदारी केली आहे. सचिन खडके एका बाजूला आहेत, रवी घोयरट दुसऱ्या बाजूला आहेत. आतापर्यंत 33 धावांची भागीदारी राहिली आहे. 15 चेंडू आतापर्यंत खेळले त्या दोन्ही फलंदाजांनी आणि 33 धावा बनवल्या. सचिन खडके 19 धाव्यांवर नाबाद आहे, रवी घोयरट 24 धाव्यांवर नाबाद आहे. 8 चेंडू आणि 24 धावा आतापर्यंत रवीनं बनवल्या. शेवटच्या षटकाकडे आपण जातोय, अर्थात अंतिमचं षटक, आणि हे षटक बरंचसं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागच्या ओव्हरमध्ये मधुर डोळेनं चांगली कामगिरी केली. मधुरच्या विरुद्ध एकही मोठा फटका आला नाहीये मागच्या ओव्हरमध्ये, त्यामुळे त्यानं बरीचशी काटकसर गोलंदाजीमध्ये दाखवली आहे. परंतु शेवटचं आणि महत्त्वाचं षटक घेऊन गोलंदाज अनिल पारधे गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चांगला टाकलाय, पुढे टाकलाय, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जातो आहे. एक सिंगल तिथे प्राप्त केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना बघायला मिळते आणि धावसंख्येला आकार देखील मिळताना दिसतोय. 67 धावा धावफलकावर आहेत. फलंदाजी करणारा संघ इथे प्रयत्नशील आहे धावा बनवण्यासाठी, गोलंदाजी करणारा संघ प्रयत्नशील आहे धावा रोखण्यासाठी, कारण इथे बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात. त्यामुळे या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न करावाच लागेल. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, हुक करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसतोय आणि क्षेत्ररक्षक देखील बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी पोहोचले देखील होते, परंतु झेल कलेक्ट करू शकले नाहीयेत. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 69 धावा मित्रांनो आतापर्यंत धावफलकावरती बनवलेल्या आहेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण आजचा दिवस बराचसा महत्त्वाचा आहे. या अगोदर तुम्ही जर पराभूत झाले तर तुम्हाला संधी होती, परंतु आज तुम्ही जर पराभूत झाले तर तुम्हाला संधी नाहीये. आज ही स्पर्धा तुम्हाला सोडावी लागणार आहे. तुम्ही जर चुका करत राहिले तर तुमच्याकडून हा डाव देखील हिसकावून घेतला जाऊ शकतो. यावेळेला स्विच हिट केलाय, बॉल हवेत आहे, अजून एक संधी आहे, परंतु हा चेंडू थोडासा निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडतोय. नो मॅन्स एरिया, तिथे हा चेंडू लँड होताना दिसतोय. धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सचिन आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करेल. विकेटचं बटन होईल. धक्का क्रमांक 2, सचिन खडके बॅक टू द डगआउट. विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. दोन रवी आता मैदानामध्ये आहे. रवी बर्डे एका बाजूला आहेत तर रवी घोयरट दुसऱ्या बाजूला आहेत. धावफलकावर नजर टाकूयात. 2 गडी बाद 70 धावा. आजच्या दिवसातली दुसरी लढत. यावेळेला थोडासा वेगळा प्रयत्न राहिला. बरेचसे शफल लाईनमध्ये आले होते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणी त्यानं फलंदाजाला ओळखलं आणि त्यानंतर केलेल्या टप्प्यामध्ये बदल, त्यानं फलंदाजाला फॉलो केला आणि फलंदाजाच्या दिशेनेच बॉल टाकला. त्यामुळे फलंदाजाला रूम मिळाला नाही, जागा मिळाली नाही हा फटका खेळण्यासाठी. त्यानं बॉलला सन्मानपूर्वक खेळून काढलं. डॉट बॉलची नोंद तिथे होताना दिसते. धावफलकावरती धावसंख्या 70. 2 गडी बाद. षटक क्रमांक तुम्ही जर पाहिलं तर 6चा खेळ तो मात्र सुरू आहे. अंतिमचं षटक सुरू आहे. अंतिमचे काही चेंडू आता अनिल पारधी मैदानावर हाताळताना दिसतील. लॉफ्ट केलाय, क्रॉस बॅटेड फटका, शॉर्ट मिड विकेट तिथे तैनात करण्यात आलाय. बॉलला अडवलं जात आहे. अमोल घागरे आहेत तिथे. एकच धाव परिपूर्ण केली जाणार आहे. या ओव्हरमध्ये गोलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. खूप चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत अनिल पारधी.
या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केल्या नाहीये. 5 चेंडू टाकलेत आणि 5 धावा दिल्यात. हे महत्त्वाचं षटक होतं. इथे कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुनरागमन करण्याची आवश्यकता होती आणि ते पुनरागमन होताना जरूर आपल्याला बघायला मिळालं. परंतु शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि रवी बर्डे आत्ता झालेत. शेवटचा चेंडू इनिंगमध्ये त्यांना मात्र खेळताना आपण पाहू शकता. बॉल हवेत तर खेळलाय, फटका इथे फसतोय. फटक्यामध्ये ताकद नव्हती, टायमिंग प्रॉपर नव्हतं. क्षेत्ररक्षक मिड विकेटवरून बॉलवर देण्याचा प्रयत्न करताना दिसलेत, परंतु तिथे 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट या इनिंगमध्ये खूप चांगली बघायला मिळाली. फलंदाजांनी आज फलंदाजीतली सर्व कौशल्य दाखवली आहे. आज तंत्रशुद्ध क्रिकेट, आज सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. आज रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली बघायला मिळाली. कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध हल्ला करायचा, कोणत्या गोलंदाजाला संयमाने खेळायचं, या सर्व गोष्टी पहिल्या इनिंगमध्ये बघायला मिळाल्या आणि निर्धारित 6 षटकांमध्ये रुद्रमाऊली अकोले या संघानं धावा बनवल्यात. 74 बनवल्यात आणि जिंकण्यासाठी भाग्योदय ब्लास्टर सुगाव या संघाला 75 धाव्यांचं लक्ष आहे. तर बॅटिंग समरी आपण जर बघितली तर सुहास खुळे, मधुर धुळेनं चांगला झेल पकडला. प्रवीण गावडेला ते विकेट मिळाले, ते 19 धाव्यांवर बाद झाले. सचिन कडके धावबाद झाले. 20 या धावसंख्येवर रवी घोईरट यांनी चांगली बॅटिंग केली. संघ संकटामध्ये असताना लढले. 12 चेंडू आणि 28 धावांची बहारदार खेळी त्यांची बघायला मिळाली. रवी बर्डे यांनी 1 चेंडू खेळला, 3 धावा बनवल्या. अशा पद्धतीनं एकूण धावसंख्या 74 झाली आणि 75चं लक्ष आहे. प्रवीण गावडे 2 ओव्हर टाकल्या, 1 विकेट मिळाली. विजय सांगळे 1 ओव्हर टाकली, 24 धावा दिल्या. सर्वाधिक खर्चिक गोलंदाज ते राहिले. अनिल पारधी 2 ओव्हर टाकल्या, 25 धावा दिल्या. त्यांना विकेट मिळाली नाही. मधुर धुळे यांनी 1 षटक टाकलं, फक्त 6 धावा दिल्या. विकेट जरी मिळाली नसली परंतु मधुर धुळेनं चांगल्या इकॉनॉमीनं गोलंदाजी केली. अशा पद्धतीनं 6 षटकं संपली, 74 झाल्या. 75चं लक्ष आहे भाग्योदय ब्लास्टर या संघासमोर. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल या मॅचमध्ये, कोण जिंकेल, या धावा होतील की या धावा रोखल्या जातील, याचं विवरण करण्यासाठी जाऊयात आमचे सहकारी समालोचक, आमचे मार्गदर्शक, राष्ट्रभाषा हिंदीतील एक गोड आवाज आदरणीय प्रशांतजी आरवडे सर यांच्याकडे. थँक्यू. तत्पूर्वी एक रॅप सॉन्ग आपण ऐकणार आहोत बाजीराव ढगे यांच्या आवाजातून. जी हाँ दोस्तों, चेक बाजीराव. हेलो गाइस, Cape Year 2025. Everyone ready for this song? मामा बनने बोले Let's go. मामा बनने पहले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा. मल्याना मोती तो मन्नू बन जाऊंगा, तेरी रहेगी तो अल्लू बन जाऊंगा. तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा. लड़की पटाने में संजू बन जाऊंगा, शादी करने पहले सल्लू बन जाऊंगा. KPL 2025 Kotu Premier League. आयुष्याक योगेश क्षेत्रशीचा, राजेश घाटकरचा, इरफान सैयद सर and अजीत देशवानी सर. बहुत समय बाद लड़की पे गाना, गाड़ी और दारू नहीं दिखाना. सड़की तरीका है प्यार में दिखाने का. जेब में ना जड़ी मेरी तेरे में दीवार. ये हाईफाई लेकिन मैं ठोकर के वाईफाई बैठा हूँ. नाम तो बता, मैं डालूंगा डीएन फिर एमसीपीएम करे 7 खाली खाली रात रात रात. बहुत हार्ड तू लटका के झटका के चलती है, भटका के ध्यान मेरा. तेरे ही चलने पे मैंने क्यों लिखा है, पब्लिक को दे दूंगा ज्ञान तेरा. ओ मैडम जी मैं तेरा भाई नहीं है, धीरे चल कोई घाई नहीं है. बस इतना ही बोलूंगा, दिखती है माशाल्लाह चलती है, इसमें बुराई नहीं है. मामा बनने पहले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा. मलयालम होगी तो मन्नू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा. तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा. आइटम बताने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोल सल्लू बन जाऊंगा. थैंक यू गाइस. This is a perfect drama is now. Let's go for the match.
जी हाँ दोस्तों, आप सुन रहे थे बाजीराव की ये बहुत ही जबरदस्त मस्ती और इनका रैप सॉन्ग। तो बाजीराव के लिए तालियां तो बनती है, तालियां बजाइए इनके लिए। बाजीराव, थैंक यू सो मच। लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कोतळेश्वर स्पोर्ट क्लब कोतुळ आयोजित कोतुळ प्रीमियर लीग 2025च्या या महासंग्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। योगेश देशमुख यांच्या संकल्पनेत साकार झालेली ही मोठी स्पर्धा गीतांजली ज्वेलर्स कोतुळ, श्रीराम शेठ कोल्लम समालोचक सौजन्य, त्यांचेही मनापासून धन्यवाद। सनी घाटकर, अतुल चौधरी, तनवीर सय्यद, मंगेश देशमुख सर, या सर्वांचे मनापासून धन्यवाद। बैक टू क्रिकेट, यहाँ मैच जीतने के लिए, ये मुकाबला जीतने के लिए जो टारगेट रखा गया है, एक बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर रुद्र मावली की तरफ से रहा। अब भाग्यदेव को यहाँ से अच्छी बल्लेबाजी करनी है और ये जो टोटल है वो चेस करना है। बैटल बहुत ज़बरदस्त रहेगा, कहानी बहुत इंटरेस्टिंग रहेगी। लोकप्रिय कार्य सम्राट आमदार किरणजी लामटे साहब के जन्मदिन के अवसर पर कोतुल का क्रिकेट क्लब प्रेसिडेंट कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 की अद्भुत कहानी। अब ये दो टीमें जो है सक्षम टीमें अमोल और विजय प्रारंभिक बैटर हैं, गेंदबाजी करेंगे। गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर फिलहाल रवि जिनके पास काबिलियत है। मैंडेटरी पावर प्ले का खेल मैदान के अंदर 7 पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं। आकाश शुक्रिया, जो बहुत बढ़िया काम आप कर रहे हैं। हमारे कैमरामैन साहिल स्कोरर है और मैच शुरू हो रहा है। रवि अपने बॉलिंग में पतैया, सामना करने के लिए अमोल, एक फ्लैग स्लिप गली पॉइंट एक्स्ट्रा कवर, टपकाती बाहर की तरफ गेंद निकली, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, बिंदी गेंद के साथ आगाज किया गया। आज के दिन की ये बहुत ही महत्वपूर्ण मैच है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। भाग्यदेव सुगाव बनाम रुद्र मावली अकोले, भारत शेठ देशमुख का टीम के ओनर हैं। ऑफ के बाहर गेंद ही कट करना चाहते थे, बल्ले का बाहर ही किनारा लगा, गेंद चलेगी फ्लाइंग क्लिप पर। खिलाड़ी यहाँ तैनात है, रन बनाने का कोई मौका नहीं है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज द्वारा। फ्रंटलाइन गेंदबाज है, अपने बॉलिंग मार्ग पर रवि धीरे धीरे आ रहे हैं। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर है, ऑन साइड पर 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। पुल की ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, ये कैच हो जाएगा। गेंद बंद पास बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मिला मौका, जड़ दिया शानदार चौका। ब्रिलियंट बैटिंग, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था और स्पूल किया था ऑन साइड पर। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी थे लेकिन जजमेंट अच्छा नहीं था, अनुमान अच्छा नहीं लगा पाया और इसीलिए गेंद देखिए बाउंड्री लाइन के बाहर चली गई। मैंडेटरी पावर प्ले है तो अमूर का स्टार्ट अच्छा हुआ। नहीं 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 नहीं, ये शॉट आपको नहीं खेलना है। टप्पा खाते उछाल था, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, फैंसी स्ट्रोक, चौकी बड़ा स्ट्रोक है। स्कोर फिलहाल रुका हुआ, 4 रन मगर किसी नुकसान के। लक्ष्य की बात कर तो लक्ष्य है इस मुकाबले में आपके सामने 75 रनों का। ऑफ के बाहर यहाँ खिलाड़ी गेंद के नीचे गली पर कैच। अमोल बैक टू द पेबल एंड रवि के कोई खुशी का कोई ठिकाना नहीं है। पहले विकेट का बंधन भाग्योदय के उम्मीद को लगता है पहला झटका। फिलहाल टप्पा खाते गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, 5वीं स्टंप की तरफ लेन बॉल बिल्कुल था और हरकत करती हुई गेंद। एक्शन रिप्ले में देखिए, 7 पर एक्शन रिप्ले इस बहुत ही महत्वपूर्ण विकेट का। बहुत बढ़िया गेंदबाजी, उंगलियां फिरते हुए टप्पा खाने बाद उछाल था, ऑफ स्टंप के बाहर गेंद जा रही थी। इस गेंद को खेलना चाहते थे पॉइंट के ऊपर से, गेंद गली की तरफ चली गई, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए और ये सेलिब्रेशन देखिए खुशी का कोई ठिकाना नहीं है। विकेट मिला, जैसे देखिए विकेट गेंदबाज को मिलता है लेकिन विराट कोहली सेलिब्रेशन करते हैं। सबसे ज्यादा सेलिब्रेशन गेंदबाज कम करते लेकिन विराट कोहली ज्यादा करते। आज देखिए गली के खिलाड़ी ने कैच लपका और सेलिब्रेशन किया, गेंदबाज तो बिल्कुल ज्यादा कुछ रिएक्ट नहीं हो रहे हैं। स्कोर 4-1 विकेट के नुकसान पर। मधुर आवाज आई है जब गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ। गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी। जिनके अंदर होता है कुछ कर गुजरने का
जुनून उन्हीं को मिलता है कामयाबी का सुकून। चेरन शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग। मधुर आए मैदान के अंदर और मधुर के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक ऑन साइड पर रद्दे घुमा के खेल दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद। 6 रन इस चक्के की मदद से स्कोर पहुंच चुका है 10 पर 10 रन, 1 विकेट के नुकसान पर 30 गेंदे और 65 रनों की जरूरत है और पहले ओवर का खेल समाप्त हुआ है। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंबली, 6 चेंडूंचा खेळ होणी ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली। ज्यादा शॉर्ट पिच गेंद थी और उसका फायदा उठाया बल्लेबाज ने। मधुर धुले मैदान के अंदर है और जिनके पास काबिलियत है, भाग्योदय ब्लास्टर सुगाव के आइकॉन खिलाड़ी विजय सांगले के ऊपर भी निगाह रहेगी। फिलहाल इस वक्त स्ट्राइकर इन पर है और गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। दूरबल एंड से रवि बर्डे को मौका मिला गेंदबाजी करने के लिए। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और स्ट्राइकर इन पर बैटर तैयार बल्लेबाजी करने के लिए विजय। रिवर्स स्वीप हवा में गेंद है, जोखिम भरा शॉट, गेंद के नीचे खिलाड़ी। विजय तूने ये क्या कर दिया, क्या इसकी जरूरत थी? खराब शॉट था बल्लेबाज विजय का। विजय चले गए निराश पर के साथ और विकेट मिला। दूसरे विकेट का पतन भाग्योदय के उम्मीद रखता हुआ ये दूसरा झटका। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळींची टाळी। वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं कोतुल प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी। सचिन ने बहुत ही शानदार कैच लपका, गेंद के नीचे आया और बहुत अच्छी तकनीक थी, लेकिन विजय क्या कर रहे थे कुछ समझ में नहीं आया। सामने मधुर है, छक्का जड़कर बहुत ही जबरदस्त स्टार्ट किया और उसके बाद में रिवर्स स्वीप खेलने की कोशिश विजय द्वारा। स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर। मैं प्रदीप को देख रहा हूँ, खास करके प्रदीप इस वक्त है और 16 गेंदों में 44 रनों की जबरदस्त पारी शिवमान शेख की। ये पारी क्या आप दिखाएंगे 7S? अगर दिखाएंगे तो बहुत बड़ी उपलब्धि हो जाएगी। 44 रन बनाए थे, लीजेंड खिलाड़ी है जिनका चरबा आपने देखा। शानदार प्रदर्शन, साइड डेंटल क्लिनिक का पहले मुकाबले में बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया। 10 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर गेंद को खेलते हुए मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच आउट। प्रवीण आए, प्रवीण चले गए, सेलिब्रेशन करने का मौका। प्रदीप को मैं देख रहा बहुत खुश लग रहे हैं, यहां माहौल बनता बा। शानदार गेंदबाजी गेंदबाज द्वारा। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळींची टाळी। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है, दोनों टीमें तगड़ी टीमें, लेकिन इस वक्त जब आप 75 रनों का पीछा कर रहे हैं तो आपका सोच बहुत इंपॉर्टेंट। ये प्रदीप को मैं देख रहा हूँ, प्रदीप दिव्यांग खिलाड़ी लेकिन सेलिब्रेशन कर रहे हैं मैदान के अंदर, मजा आ रहा है। एक्चुअली रिप्ले 7S दोबारा दिखाइए। 7S की टीम हमारे साथ है, हमारे अपडेटर यहाँ मौजूद है मिस्टर संग्राम और गौरव वहां मौजूद। वो एक्शन रिप्ले इसलिए दिखाई क्योंकि मैं प्रदीप को देखना चाहूंगा जो सेलिब्रेशन कर रहे थे। दिव्यांग खिलाड़ी है, उसको 10-3 विकेट के नुकसान पर। ये देखिए कि सेलिब्रेशन जो हुआ था, ये कैच लपक लिया गया था सुंदर तरीके से, यहाँ कैच लपक गया। ये प्रदीप देखे, प्रदीप को मैं देख रहा हूँ, खुशी का कोई ठिकाना नहीं है। ओ हो तालियां बजाते हुए। इसको 10-3 विकेट के नुकसान पर। संग्राम शुक्रिया। रवि बर्डे गेंदबाजी कर रहे हैं। हवा में गेंद, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, गेंद के नीचे लपक लिया कैच। लगातार बैक टू बैक अगर देखें तो वो 3 विकेट आए हैं। रवि कमाल कर रहे हैं मैदान के अंदर, सेलिब्रेशन करने का मौका मिल रहा है, झूम रहे नाच रहे सारे खिलाड़ी। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळींची टाळी।
जिक्र है, इनका अभी तक 2 गेंदों का खेल हुआ है, अब 3 गेंदों का खेल हुआ है, लगातार बैक टू बैक का 3 विकेट। ये देखिए 3 विकेट 3 शिकार किए हैं, इसीलिए झूमते हुए, गाते हुए, नाचते हुए रुद्रमावली के सारे खिलाड़ी। दबाव बढ़ गया है भाग्यदेव के ऊपर। मुझे कुछ समझ में नहीं आ रहा, इतनी जल्दी क्या है डगआउट में आने की, बल्लेबाज को इतनी जल्दी क्या है, सामने मधुर हैं और तो इनको तो वो कम आ करें, खुद हमला कर रहे हैं, शिकार बन के डगआउट की तरफ चले गए हैं। प्रेशर बढ़ता हुआ भाग्यदेव ब्लास्टर सुगाव के ऊपर। भारत श्री देशमुख का टीम के ओनर है, रुद्रमावली अकोले अनूप पारासुर और सुजीत नवले टीम के ओनर है। बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज रवि बर्डे द्वारा 3 विकेट हैट्रिक का पूरी पकड़ने का कारनामा किया, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। हवा में गेंद यहां भी सचिन, लीजिए भाई लीजिए, वाह थोड़ी सी गेंद आगे गिरी है। सचिन जबरदस्त प्रदर्शन इनका भी रहा है और एक गेंद पर तीखी गेंदबाजी कर रहे गेंदबाज रवि बर्डे। स्कोर इसी के साथ 11 रन 4 विकेट के नुकसान पर साझेदारी की जरूरत है भाग्यदेव ब्लास्टर सुगाव के लिए। मधुर है, मधुर दुले एक मशहूर खिलाड़ी है और आइकॉन खिलाड़ी है, इनके पास काबिलियत है, लेकिन समस्या दूसरी एंड पर है। दूसरी एंड पर बल्लेबाज रुकने के लिए नहीं, प्रेजेंट ही लगा क्या है, प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं। ये क्रिकेट की परिभाषा आपको समझनी है, मौका दिया गया है, आपके लिए बहुत बड़ा मंच बनाया गया। गति परिवर्तन खेलना चाहते थे, लॉन्ग ऑन पर गेंद चली गई स्ट्राइक कवर पर, लेकिन रन चाहिए और इस बार 4 रन। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, ये लगा शानदार 4। शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। 15 रन 4 विकेट के नुकसान पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज अपने बॉलिंग पर रवि और सरपुरी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, हवा में गेंद, खिलाड़ी आ रहे, लपक लिया, कैच आउट। बल्लेबाज मधुर चले गए हैं, 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए। इस ओवर में 4 विकेट रवि की शानदार गेंदबाजी। शुक्रिया डी से। फिलहाल बल्लेबाजों के लिए एक ही गाना बज रहा है, तू चल मैं आया। यहां से रुकने का कोई नाम ही नहीं है, विकेट के ऊपर खड़े नहीं रहे। 2 ओवर का जो खेल है मैंडेटरी पावर प्ले में, आपने हर गेंद के ऊपर हमला करने की कोशिश की। देखिए ये जो पहला ओवर था, ये इमारत देखिए, इसके बाद में स्टार्ट यहाँ अच्छा हुआ था, 1 विकेट यहाँ गिर गया, लेकिन उसके बाद में दूसरे ओवर में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन बल्लेबाजों का रहा है। अब जब अपोनेंट टीम बल्लेबाजी करने के लिए आई है, यहाँ रन केवल 4 आए हैं और बहुत ही महत्वपूर्ण 4 शिकार, ये 4 विकेट गिर गए। दबाव इस वक्त बनाया है गेंदबाजों ने। रवि का अच्छा ओवर, एक्सीलेंट बॉलिंग बाय रवि। स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 15 रन 5 विकेट के नुकसान पर 15 for 5 wickets and falling in the regular interval, but that's the problem for batting side. Excellent bowling by Ravi. हैट्रिक के साथ इन्होंने 4 विकेट चटकाए हैं। शाम तरंब के 5 पूरा करने वाले खिलाड़ी, अभिजीत 5 पूरा करने वाले खिलाड़ी हैं। आज रवि के पास मौका है 5 पूरा करने का। साहिल बहुत अच्छे अपडेट दे रहे हैं। स्कोर नाउ 15 for 5। पारी लड़खड़ाते भी इस मुकाबले में भाग्यदेव ब्लास्टर टीम की। गेंदबाजी में परिवर्तन, रवि गेंदबाजी करने के तैयार, राइट अप और 2 विकेट। बैकफुट चले गए, शॉट अच्छा खेला, कवर पर खिलाड़ी है, रन बनाने का कोई मौका नहीं है। अब बल्लेबाज की बात करें तो मैदान के अंदर धुमाल, ओंकार देशमुख और यशोदीप धुमाल। बाहरी किनारा और मौका मिल सकता था, लेकिन गेंद आगे गिरी है। रवि की भी बहुत बढ़िया गेंदबाजी, दोनों का अच्छा योगदान रहा है। बहुत बढ़िया साझेदारी बनाते हुए अपनी टीम के लिए गेंदबाज बना रहे। बल्लेबाजों के लिए साझेदारी की जरूरत है, तब जाकर बात बनेगी। स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए ओंकार देशमुख और यशोदीप धुमाल इस वक्त स्ट्राइक रन पर कट करना चाहते थे। बीट में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर रुका हुआ 16 रन 5 विकेट के नुकसान पर। दोनों गेंदबाजों का स्पेल बहुत अच्छा है। मुझे वो अन्ना जी का गाना याद आ रहा है, खास करके बल्लेबाजों के लिए। थोड़ा सा लिफ्ट करा दो भाई, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है। बल्ला तो घूम रहा है, बल्ला घूमा लेकिन मैदान नहीं झूमा। जब तक एक बार फिर ये मैदान नहीं झूमेगा तब तक मजा नहीं आएगा। रवि का सबट भरी गेंदबाजी कर रहे हैं।
स्कोर 16 for 5। 6 ओवर का मुकाबला। इस बार अच्छा स्ट्रोक है, कमर के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया, पीछा कर रहे, कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा। विकेट की पिच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। यशोदीप धुमाल एक इंपॉर्टेंट पारी खेलने का मौका। आपके आइकॉन खिलाड़ी चले गए डगआउट की तरफ पर, 5 बल्लेबाज डगआउट में आराम पर मरे। उस वक्त आपको हीरो बनने का मौका है। लक्ष्य बहुत बड़ा, टारगेट बहुत बड़ा है। अगर टारगेट बड़ा है तो गेंदबाज को टारगेट करने की जरूरत है। कवर और पॉइंट के बीच का रास्ता चीरती भी गेंद बॉडी लाइन के बाद 4 रनों के लिए चौका। पाहुणी मौका, हा मारलाय चौका। अंगेरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। आई कैन डू इट, टुडे इज माय डे। आज कहना होगा बल्लेबाजों को, और एक अच्छा माहौल आपके लिए है, मंच बहुत अच्छा है। स्कोर 22, 5 विकेट के नुकसान पर। लेकिन ये बॉल जो है ना, जब गेंदबाजी कर दे गेंदबाज, क्या ओवर स्टिपिंग किया वो देखा जाएगा। अंपायर ने टीवी अंपायर की तरफ इशारा किया है। मैंडेटरी पावर प्ले ऑन। जब 2 ओवर का खेल था, उसके बाद ये तीसरे ओवर की कहानी। अब तीसरा ओवर बहुत महत्वपूर्ण है। रवि गेंदबाजी कर रहे हैं, इनके कोटे का दूसरा ओवर, लेकिन ऑनफील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए हैं। अमोल 4 विजय अपना खाता नहीं खोल पाए। मधु करेगा, स्टार्ट मिला था 10 रन पर भी अपना खाता नहीं खोल पाए। रोहिदास पवार अपना खाता नहीं खोल पाए हैं। ये 0-0-0-4 टेलीफोन नंबर नहीं है, बल्लेबाजों का प्रदर्शन है। यहाँ 10 रन बनाए थे मधुर ने और बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन जब इतने विकेट गिर गए तो वो भी दबाव का शिकार बने। ओवर समाप्त हुए 3 ओवर के बाद रन संख्या 22, 5 विकेट के नुकसान पर। 18 गेंदों का खिलाना बाकी है, 53 रनों की जरूरत है। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। ओवर समाप्त हुआ है। धावांची शर्यत झुंपली, 6 चेंडूंचा खेळ होणी, ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली। लीड आप देख रहे हैं, फिलहाल आपके पास वो 18 बॉल है, 18 गेंदे, 53 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मैच अभी भी बन सकता है, लेकिन यशोदीप धुमाल और ओंकार दोनों को यहाँ कमाल करना होगा। एक साझेदार की जरूरत है। इनके लिए मंत्र रहेगा, क्रिकेट डोंट थ्रो योर विकेट। विकेट आपको बचाना है, रनों की रफ्तार भी बढ़ानी है। साझेदारी बहुत इंपॉर्टेंट, और उसी साझेदारी को बनने से पहले तोड़ने का काम गेंदबाज करेंगे। गेंदबाजी में रवि, जिनका स्पेल कमाल कर रहा, 5 रन और 4 शिकार, 4 विकेट प्राप्त किए हैं। दूर वाले से गेंदबाजी करने के लिए तैयार। नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 53 रन टू विन दिस मैच। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारे का गली पर खिलाड़ी है। इस बार गली की खिलाड़ी गेंद को फील करते हुए 1 रन देने का मौका, 1 रन देने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। 17 गेंदे, 52 रनों की जरूरत है। लोकप्रिय विधायक किरणजी लामटे साहब की जन्मदिन के अवसर पर आप देख रहे हैं एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट, कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025। उड़ा आसमान की तरफ, सुंदर स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है। सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पे जाना है। मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है। गगनचुंबी सिक्सर। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। यशोदीप उम्मीदों के दीप जलाने का काम कर रहे हैं। अच्छा स्ट्रोक था, इस बार उम्मीदें बढ़ाने वाला सिक्सर। आप जाकर समीकरण देखिए, आपके पास 16 गेंदे, 46 रनों की जरूरत है। अक्षत रिप्ले में आपने देखा क्या कमाल का स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग। यशोदीप धुमाल कर रहे कमाल। टूर्नामेंट का ये 6वां साल, खेल बेमिसाल, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, इस बार फॉलो किया गया अच्छी गिनती गेंदबाज द्वारा। शप्पल ओके बड़े स्ट्रोक के लिए जा रहे हैं। 15 गेंदे, 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। पिंडिंग फ्लैंक स्टेप पे कली, उसके साथ पॉइंट पर खिलाड़ी है। स्ट्रक अप, एक मिड ऑफ। गति परिवर्तन किया गया था, चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे रवि। इन्होंने कुल मिलाकर 12 रन खर्च किए, 4 विकेट चटका, 10 गेंदे अभी तक इन्होंने गेंदबाजी की। अभी 2 गेंदों का खेल आना बाकी है। उनकी कोटी की 2 गेंदे हैं अभी विशेष। 14 गेंदे, 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस पर स्ट्राइक रन पर बैटर यशोदीप धुमाल is playing on 12, now score 29 for 5.
इस बार भी ताकतवर शॉट खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। देखिए एक स्ट्रोक तो आपने अच्छा खेला, लेकिन निरंतरता बहुत महत्वपूर्ण है। निरंतरता नहीं है, जो निरंतरता रवि के पास है। अच्छा कमबैक किया। कमबैक इज ऑलवेज बेटर देन सेटबैक। टपकाते उछाल मिला, ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। अब फिलहाल आपके पास यहां से और 12 गेंदें शेष है, 45 रनों की जरूरत है। 30 रन 5 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। नाउ रिमेनिंग 12 डिलीवरीज एंड नीड 45 रन टू विन दिस मैच। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली, 6 चेंडूंचा खेळ होली, ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओव्हर संपली। शुक्रिया। ये अब देखिए जो वर्म दिखाया गया था वो अंगूर का गुच्छा, अंगूर का गुच्छा 1 2 3 4। रवि ने जो 4 शिकार किए थे, स्टार्ट अच्छा मिला था। उसके बाद में इनकी जो गाड़ी है ऊपर जानी चाहिए थी, वो नीचे आ गई है। वो यही बता रहा है आप बैकफुट पर हैं और अपनी टीम पूरी तरह से हाई होकर गेंदबाजी कर रहे हैं। लेकिन शोदीप ने जो छक्का जड़ा है, क्या परिणाम होगा वो देखना बहुत जरूरी है। बारह गेंदों का खेल, 45 रनों की जरूरत है और इस वक्त गेंदबाजी कर रहे गेंदबाज अनूप। अनूप के पास भी काबिलियत है, बहुत ही क्षमता वाले खिलाड़ी। स्ट्राइकर पर बैटर ओंकार, अब स्ट्राइकर पर यशोदीप है जिनके पास काबिलियत है। बहुत महत्वपूर्ण मुकाबला। यशोदीप ऑन स्ट्राइक। गेंद के नीचे खिलाड़ी, दैट शुड बी टेकन। यस इट इज यशोदीप बैक टू द पावर, बिग विकेट, another wicket, and wickets are falling in regular interval. That's the problem for batting side. Excellent bowling by all the bowlers. 30 for 5. दो बल्लेबाज आ रहे, बल्लेबाज जा रहे, तू चल मैं आया। गोलंदाजांनी आली शानदार भेट, ही आहे शालिमार खेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळींची टाळी। Now remaining 11 deliveries and need 45 run to win this match. Brilliant start for the bowler. Anup on his bowling mark. New man in. Mayur. Look at this fielding. Fly sweep. Gully point. It's struck out by long up, long on. Mid wicket square leg. Oh, that's a beautiful shot. Look at the shot. Don't be violent. Be silent and show up a talent. It's a sixer. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। Fantastic start for Mayur. It's playing on 6. Score moves on the 36 for 6. Next ball, Anup on his bowling mark, round the wicket. Very good delivery, pitching out of the stump. Dustman looking for that up drive, beating completely. Ball going behind the wicket, and they can be no run. Score 36 for 6. Now remaining 19 minutes and need 39 run to win this match. Look at this fielding. Flying strip, gully pond is struck over. Long up, long on, mid wicket square leg onto the boundary line. It's another beautiful delivery, pitching out of the stump, and a slight hesitation between both batsmen. Over to looking for second. 2 runs added into score, and now remaining 8 deliveries and need 37 run to win this match. 38 for 6. 5th run in progress. Mayur she's shot on strike. Very good bowling. Beautiful bowling by bowler. बल्लेबाज की बात करें तो वो बड़े स्ट्रोक के लिए जा रहे हैं, लेकिन इस वक्त अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। 38 रन 6 विकेट के नुकसान पर। Upon his bowling mark, round the wicket. Next ball. Diving along the carpet towards the long operation. There is a fielder onto the boundary line. Good fielding and very good to throw towards the bar. No striker in. Successful over. बहुत बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर. After completion of 5 over, score 39 for 6.
6 गेंदे 36 चाहिए 6 बॉल एंड 36 रन टू विन दिस मैच. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओव्हर संपली. Welcome back. Warm welcome to all the viewers and spectators. We are watching most prestigious tournament, Kotul Premier League, Amdar Chashuk 2025 season 6. Bhagatib blasted in big trouble, 39/6. Mayur Shishar playing on 9 and Onkar Deshmukh playing on 3. Fantastic bowling by all the bowlers. Rudra Bauli Akoli and now change in bowling. Nitin Hase. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस प्रतियोगिता में रहा है रुद्र बाबुली अकोले. और अब मैं दरख्वास्त करना चाहूँगा साई डेंटल क्लिनिक और उनके जो कप्तान है वो हमारे को अम्बासिडर पाएंगे. साई डेंटल क्लिनिक 39/6 छठवां ओवर प्रगति पर है. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में खेल दिया. बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल 40 रन 6 विकेट के नुकसान पर. Excellent bowling by Nitin Hase. That's another very good delivery pitching out of the stump. Batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and wicketkeeper doing very good job behind the wicket and there can be no run. Score remains on 40/6. Fantastic bowling. Oh, another very good delivery. Well bowled. Now remaining 2 deliveries and need 35 runs to win this match. Score of 40/6. Last round in progress. It's a very good delivery out of some full length. Ball going down to Pradeep Tedman and reason there is a fair fielder onto the Tedman reason and Pradeep doing very good job. Score now 41/6. और ये मुकाबला को जबरदस्त तरीके से जीत लिया है रुद्र बावली अकोले टीम ने. द ग्रेट विक्ट्री फॉर रुद्र बावली अकोले. कंग्रेचुलेशन, वेल डन. कमाल की गेंदबाजी, एक्सीलेंट बॉलिंग बाय ऑल द बॉलर्स. और अब देखेंगे जो बल्लेबाजी हुई थी सिब्बान शेख की, वो कमाल की पारी, शानदार बल्लेबाजी करते 44 रन बनाए थे. इस मैच में सेलिब्रेशन करते हुए आपने देखा प्रदीप को, बहुत ही कमाल का प्रदर्शन इनका भी रहा. 41/6. तो भाग्योदय के लिए स्टार्ट अच्छा नहीं था. ये मैच समरी आपके स्क्रीन पर है. रवि जिन्होंने बनाए 28 रन, सचिन 20, बहुत इंपॉर्टेंट पारी. सुहास 19 रन, रवि 3 पर नॉट आउट रहे.